रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तसेच नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांचा वाढदिवस. रिपाई नगरसेविका दिक्षाताई लोंढे, स्नेहाताई लोंढे, दानशूर दीपक नानाजी लोंढे, पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषणबाई लोंढे, महिला आघाडीच्या मनालीताई जाधव यांच्या वतीने विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सातपूर स्वारबाबा नगर येथील धम्मभूषण कार्यालयात त्यांच्या समर्थकांकडून केक कापून तसेच सत्कार करून वाढदिवसाची सुरुवात करण्यात आली. नंतर सातपूर शहरातील सर्व बुद्ध विहार, चर्च, मंदिर, मस्जिद येथे जाऊन दर्शन घेत सातपूर शहरात विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त जोरदार स्वागत करीत सातपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन झाल्यानंतर अयोध्या हॉटेल येथे सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांच्यासह सातपूर कॉलनी परिसरातील नागरी तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत लोंढे यांना सर्व धर्म समभाव पुरस्कार देण्यात आल्यानंतर सातपूर श्रमिक नगर येथील धम्मदूत बुद्ध विहाराच्या डोमचे भूमिपूजन करून प्रबुद्ध नगर येथील पिण्याच्या पाण्याच्या नवीन पाईपलाईनचे उद्घाटन करीत पाईपलाईन रोड येथे डीमार्ट मॉल येथे जनरल माथाडी कामगार शाखा फलकाचे उद्घाटन झाल्यानंतर सायंकाळी महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका कडूबाई खरात, सारेगमप फेम चेतन लोंढे, संतोष जोंधळे, रवी शेट्टी यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सर्व गायिकांनी भीमगीत सादर करीत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी आमदार सीमाताई हिरे, भाजपा नेते महेश हिरे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना ठाकरे गटाचे सुधाकर बंडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे, माजी सभापती आर.डी. धोंगडे, माजी नगरसेवक चंदूशेठ जाधव, डी.जी. सूर्यवंशी, संजय कांबळे, शिवाजी गांगुर्डे, भागवत आरोटे, दिलीप दातीर, दीपक दातीर, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, प्रतिभा पवार, नंदिनी जाधव, नैना गांगुर्डे, हर्षदा गायकर, हर्षा फिरोदिया, करण गायकर, प्रथमेश किते, अंकुश पवार, गोकुळ निगड, एकनाथ तिडके, कैलास अहिरे, कैलास मुदलियार, प्रवीण तिदमे, रम्मी राजपूत, गोरख बोडके, दिनकर कांडेकर, धनंजय बेडे, पुरुषोत्तम लोहगावकर, गोकुळ नागरे, विश्वास नागरे, किशोर मुंदडा, किसनराव खताडे, भूषण अडसरे, संतोष साळवे, सुधाकर जाधव, बाळासाहेब पाठक, अजय बागुल, समीर जॉय कांबळे, सागर कांबळे, संजय शिंदे, सूर्यकांत लवटे, राजू लवटे, राहुल कुलकर्णी, यशवंत पवार, नितीन शेठ दंडगव्हाळ, आशिष भट्टड, रवी पाटील, राहुल सोळंके, पंडित नेटावटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांकडून प्रकाशजी लोंढे शुभेच्छा दिल्यानंतर आभार लोंढे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाधान जगताप, बाळासाहेब सोळसे, बबन भुजबळ, सुनील आहिरे, निखिल निकुंभ, वस्ताद लोंढे, विकी लोंढे, रोशन गायकवाड, सुरेंद्र लाहोरी, संदीप वाघ, संदीप गांगुर्डे आदींनी अथक परिश्रम घेतले. स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक. आणि दीपक नानाला दानशूर कारण का हा पाहून रुबाब या सिंहाचा चालाचा आहे आणि त्यांच्या मुलगा कोण असला तर छावा हा पाहून रुबाब या सिंहाचा चालाचा नाशिकची हात फक्त सातपूर मध्ये का आज जरा नाशिकची हात भूषण लोंढे नावाचा या बाहून रुबाब या सिंहाचा छायाचा या बाहून रुबाब या सिंहाचा
गाणं नवीन लिहित असतो. मोजल्या जात नाही जगात कीर्ती कुठल्या धनात. तुम्ही कसं राहू द्या, मोजल्या जात नाही जगात कीर्ती कुठल्या धनात. कारण का आहे दानशूर ख्याती जनात. तुम्ही आलो देवाच्या आहे दानशूर ख्याती जनात. राशी दीपक नाना मनात, राशी दीपक नाना मनात. कारण का सायाचा तावीज मित्राचा झाला. कधीही तुम्ही हात मारा, सायाचा तावीज मित्राचा झाला. गरजवंताच्या हातीला आला. निस्वार्थाने कामात आला. एवढे साहेबांची एवढी छान शिकवण आहे. कसलाही स्वार्थ न ठेवता नाना कुणालाही मदत करतात म्हणून का फक्त झालं. निस्वार्थाने कामात आला. तंशूर नाव मिळालं त्याला. करुण कष्ट स्वभाव स्पष्ट आहे त्याच्या गुणात. करुण स्पष्ट स्वभाव आहे मन मोकळा तोर गुणात. आणि सर्वांनी सोबत टाळा वाजवा. आहे दानशूर ख्याती जनात. आहे दीपक नाना मनात. आहे दीपक नाना. संपूर्ण फॅमिली दोन्ही फॅमिली आणि काय योगायोग आहे. सरत नाही माग लोंढे न म्हणतात. लोंढे न म्हणतात. लोंढे न म्हणतात नाशिकल्या चढाण्यावर. तुम्हाला ऐकवणार आहे. आता हे बॉस साठी होतं. एकच मिनिटात माझं हिम्मत देता. कोणी किती पैशाची लालूच दिली, काय काय केलं तरी विकत नाही. म्हणून शेर कभी बिकता नहीं कुत्ते के बाजार में. शेर कभी बिकता नहीं कुत्तों के बाजार में. जो बिकता है वो टिकता नहीं पीएलयू के दरबार में. या पीएलयूच्या दरबारामध्ये हे सर्व गोत्र, सर्व आया बहिणी, सर्व नातेवाईक, सर्व धर्म समभाव ही लोक माझ्याकडे राहतात. तुमचं मनापासून अभिनंदन करतो. प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा आपला निर्माण करायचा आहे. तीच ताकद, तीच हिंमत, तेच बळ मला द्या. आता माझी रिकामी गर्दी करतात. दानशूर भूषण नाना कोपऱ्यात आहे. तो नाना भाऊ कुठे. फक्त आयुष्यभर आम्ही सेवा करण्याची संधी मागितली. सेवा करण्यासाठी आणि मधुर गाण्यानं उपरीत करण्यासाठी या कडवाई खराचं एकदा जोरदार टाळ्या गजरात स्वागत करा. मनापासून तुमचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आरोटे पाटील नगरसेवक त्यांच्या सर्व टीमचं, आलेल्या सर्व रिपब्लिकन पक्षाच्या माझ्या वाघिणी, सर्व अध्यक्ष, सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. भंतेजी गण आला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या निमा आयमाचे जे प्रमुख इंडस्ट्री चालवतात ते माननीय धनंजय भेळे साहेब आलेत. एकदा जोरदार टाळ्या गजरात स्वागत करा.
माझ्या बरोबर असणारे सहकारी, माझ्या सुनबाळ पण, लेकबाळ पण, आई बहीण पण, दोन्ही परिवार, आयरे परिवार, पती पत्नी सह आले, त्यांचं पण मनापासून माझी दुसरी मुलगी जाधव परिवार, नंदिनी जाधव यांचं सुद्धा एकदा मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि आज मी तुम्हाला सांगतो, सगळे भंतीजी इथं बसलेले आहेत, सगळ्यांना माहिती आहे. प्रकाश भाऊ तुम्हाला एकच सांगतो, आता आपल्याला इथं थांबायचं नाही. आता महायुतीचं राज्य आहे. मी स्वतः तुमच्यासाठी 100% मी करायचं ना. अरे नाही, जोरात. आजचा हा वाढदिवस आहे ना, पुढचा वाढदिवस साजरा करताना एक चांगलं महामंडळ आपल्याला इथे आणायचं आहे आणि त्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे तुम्हाला मी स्वतः घेऊन जाईल. प्रकाश भाऊ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. पक्ष संघटना बाजूला ठेवून जेव्हा भाचं नातं जमणार आहे, हा ग्रुप आहे. शहराच्या विकासासाठी नव्हे, जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला काय काय करता येईल त्यासाठी आम्ही जिद्दीने प्रयत्न केले. म्हणून एकदा अजय भाऊचं नाम जोरदार टाळ्या वाजवल्या केलं. म्हणून ही सुरांची संगत आहे, जेवणाची पंगत नाही आणि जेवणाच्या पंक्तीला कोणी येत नाही. या ठिकाणी देवळाली कॅम्पचे आठवले गटाचे शिवाजी बोराडे, थांबा. एनाजी चंद्रिका कुठे आपली त्या ठिकाणी मी सन्माननीय श्रीमान आपले आमची प्रियंका बडे, बादशाह, जिन्होंने नासिक का नाम रोशन किया. हेलो, प्रकाशजी लोंढे यांचा आज खऱ्या अर्थाने मोठ्या थाटामाटात वाढदिवस या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होत असताना खरं तर शुभेच्छा मला संध्याकाळी द्यायच्या आहे, पण तुम्ही आता सांगितल्यामुळे आत्ताच देऊन टाकतो. आणि म्हणून या मान्यवरांच्या हस्ते हा वाढदिवस करत असताना खरं तर प्रकाशजी एक सांगतो, महाराष्ट्रात 2च सण असतात, एक शिवजयंती आणि एक आंबेडकर जयंती. आणि म्हणून दिवाळीपेक्षा आणि दसऱ्यापेक्षा सण मोठे असतील ती शिवजयंती आणि आंबेडकर जयंती. आणि म्हणून आपण त्या माध्यमातून आपल्या शिवजयंतीला बी आणि आंबेडकर जयंतीला आपण जे सहकार्य करतात त्याबद्दल मी खऱ्याने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो. तुम जिओ हजारो साल, साल की दिन हो 50. त्यावेळेस पिन ड्रॉप सायलेन्स असतात. एखाद्या विषयाची मांडणी करायची असेल ते प्रकाश भाऊंकडून शिकलं पाहिजे. अनेक वेळा सभागृहामध्ये अडचणीची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेस त्या परिस्थितीमधनं जर सभागृह कुठल्या दिशेला घेऊन जायचं असेल ते प्रकाश भाऊंकडून शिकलं पाहिजे. आणि ज्या ज्या वेळेस नाशिक महापालिकेमध्ये विकासाची कामं झाली त्या विकास कामांमध्ये जे काही प्लॅनिंग करायचं असेल, मी 3 वर्ष सभागृह नेता होतो, 3 वर्ष विरोधी पक्ष नेता होतो, स्टँडिंग कमिटीवरती होतो. पण एखाद्या विषयाच्या चाणाक्ष बुद्धी जे साहेबांची आहे करणारा हा प्रकाश भाऊ लोंढे आहे. सांगायला मला स्पष्टपणे काही हरकत नाही, परंतु ज्या वेळेस जीवाभावाची मैत्री आमची झाली येण्याचं, सांत्वन करण्याचं सर्व गोष्टी आम्ही करत असतो. आप जिओ हजारो साल असे प्रकाश भाऊ आपले, आप जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000 अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. आई भगवतीला विनंती करतो की आमच्या प्रकाश भाऊंना उदंड आयुष्य लाभो, माझी सुद्धा उमर त्यांना मागावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांचा विवाह वर्धापन दिवस आहे आणि त्याचबरोबर भूषणबाई लोंढे यांचाही विवाह वाढदिवस आहे. त्यामुळे या वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा देते. इथे आमच्या दीक्षाताई आहेत, सगळ्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. आज रामलीला आहे. आज आम्ही सकाळी अनेक वाढदिवसाच्या कार्यक्रमांना उपस्थित होतो. जवळपास पहाटे 5 वाजेपासून
सकाळपासून प्रकाशभाई लोंढेंचे कार्यक्रम सुरू आहेत। महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील, त्याचबरोबर बुद्धविहाराचं भूमिपूजन असेल, अयोध्या हॉटेलमध्ये वाढदिवस असेल, असे अनेक भरगच्च कार्यक्रम सकाळपासून सुरू आहेत आणि हे कार्यक्रम 8 दिवसापासून सुरू आहे। आजही इथे गर्दी बघितली तर आपल्याला नजर सुद्धा पुरत नाही, इतकं प्रेम ना तुमच्या प्रकाशभाई तुमच्यावर आहे सगळ्यांचं, आणि त्यामुळे सगळ्यांच्या वतीने मी खूप शुभेच्छा देते। मी आज सकाळी सुद्धा सांगितलं आहे की प्रकाशभाई लोंढे यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे। मी 2002 पासून